नमस्कार सर्वांना. आपल्या मुघल क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पहा, सर्वांनी नीट लक्ष देऊन बोर्डकडे बघा बरं का. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचा आणि पालकांचा एक मोठा प्रश्न असतो. प्रश्न कशाला? प्रॉब्लेम म्हणा ना. टीचर, आम्हाला इंग्रजी बोलता येत नाही, मुलांना एसे लिहिता येत नाही, लेटर लिहिता येत नाही, आणि आम्हालाही त्यांना इंग्लिश बोललेलं कळतं आहे आम्हाला, पण त्यांना कसं बोलायचं हे शिकवता येत नाही. तर बघा, इंग्रजी हा विषय आपल्याला किती कंटाळवाणा वाटला किंवा अवघड वाटला तर इंग्रजी येणं ही सध्या काळाची गरज आहे, हो की नाही? तर आपल्या सगळ्यांनाच बघा, आपल्या मातृभाषेचा अभिमान आहे आणि आपण तो जपणारही आहोत. पण काळाची गरज म्हणून किंवा कामाचा एक भाग म्हणून आपण इंग्रजी या विषयावर प्रभुत्व मिळवूया. चला तर मग आज आपण मराठी किंवा हिंदीतील वाक्य इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं त्याला तुम्हाला मी छान असा गुरुमंत्र शिकवणार आहे. आधी सर्वांनी बोर्डवरील वाक्य नीट वाचा. बघा, मी अजूनही घरात आहे. मी अजूनही घरात आहे हे आपण मराठीत बोलतोय. पण जर मी बोलले की तुम्ही हे मला इंग्रजीमध्ये बोलून दाखवा तर तुम्हाला ते अवघड वाटतं. कोणत्या शब्द आधी वापरायचा, कोणत्या शब्द नंतर वापरायचा, कोणत्या शब्दाआधी कोणत्या शब्द इंग्रजीमध्ये वापरायचा, ह्याचा नुसतं डोक्यात गोंधळ उडून जातं आणि अगदी सोपं असणारं वाक्य हे आपल्याला अवघड वाटून जातं आणि सगळं असं कन्फ्युजन होऊन जातं. बघा, आधी काय करायचं तर आधी हे जे मराठी वाक्य आहे ते नीट वाचून घ्यायचं. मग त्या वाक्याला आपण क्रम द्यायचा, म्हणजे सिक्वेन्स, नंबरिंग करायचं. ते कसं? बघा, मराठीमध्ये पहिलं आहे मी, मग आहे अजूनही. मीला आपण 1 नंबर दिला, अजूनहीला आपण 2 नंबर दिला, घरात याला 3 नंबर दिला आणि आहे याला आपण 4 नंबर दिला. आपण मी या मराठी वाक्यातील पहिल्या शब्दाला 1 नंबर दिला आहे, त्याच्यानंतर जो शब्द आहे दुसरा त्याला 2 नंबर, घरात जो तिसरा शब्द आहे त्याला 3 नंबर आणि आहे हा मराठी वाक्यातील शेवटचा शब्द आहे त्याला आपण 4 नंबर दिला. हे झाले आपण मराठी वाक्यातील शब्दांना दिलेले क्रम. बघा, तुम्हाला मी डायरेक्ट सांगा म्हटलं तर जमलं नसतं किंवा तुम्हाला चुकलं असतं, अवघड वाटलं असतं, वेळ जास्त लागला असता. जर तुम्ही असे क्रम दिले आणि मी सांगितलेला रूल जर फॉलो केला तर तुम्हाला अगदी एका मिनिटात, म्हणजे चुटकीसर अशी तुम्हाला मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य बनवता येणार आहे. ठीक आहे? तर बघा मुलांनो, आपण काय दिलं क्रम? 1, 2, 3, 4. या वाक्यामध्ये 4 शब्द म्हणून आपण 4 शब्दांना 4 क्रम दिले. ओके. तर आता या मराठी वाक्यातील वाक्याचा इंग्रजी वाक्य करताना हा क्रम असाच राहतो का? तर नाही, हा क्रम असा राहत नाही, तो क्रम बदलतो. मराठी वाक्यात जो पहिल्या नंबरवर शब्द आहे मी, तो इंग्रजी वाक्यात मध्ये सुद्धा पहिल्या नंबरलाच राहतो. का? कारण तो कर्ता आहे. ओके. कर्ता म्हणजे काय? ज्यामुळे ते वाक्य घडलंय. मग तो इंग्रजीमध्ये पण आणि मराठीमध्ये पण 1 नंबरलाच राहतो. बरं, 2 नंबरला मग काय अजूनही ह्या शब्दाचा क्रम घ्यायचा का? तर नाही. 2 नंबरला आपण बघा, इंग्रजीमध्ये आपण 1 नंबरला जो कर्ता लिहितो म्हणजे सब्जेक्ट लिहितो, त्यानंतर इंग्रजीमध्ये क्रियापद येतं. ठीक आहे? क्रियापद म्हणजे काय? व. मग आता मराठी वाक्यामध्ये व कुठे आहे? तर ते असतं सगळ्यात शेवटचं. सगळ्यात शेवटचा शब्द काय आहे? म्हणजे अजूनही आहे, म्हणजे चालू वर्तमान काळ आहे. मग त्याला द्यायचा 2 नंबर. कारण इंग्रजी वाक्यामध्ये कर्त्यानंतर क्रियापद येतं. मग ते क्रियापद मेन असेल किंवा सहाय्यकारी असेल. मेन क्रियापद म्हणजे काय? कुठली ॲक्शन, ईट, ड्रिंक, गो, कम, ओपन, लाईक. ओके. तर मराठीमध्ये क्रियापद हे नेहमी शेवटी असतं आणि इंग्रजीमध्ये क्रियापद हे नेहमी कर्त्याच्या बरोबर शेजारी दुसऱ्या क्रमांकावर असतं. म्हणून आपण आहे या शब्दाला दिला 2 नंबर. ठीक आहे. आता 3 नंबर कुठे द्यायचा? तर 2च्या नंतर आपण उलट्या क्रमाने नंबर देत यायचं. 2 नंतर 2च्या आधी शब्द आहे घरात, त्याला 3 नंबर द्यायचा. 3च्या आधी अजूनही आहे त्याला आपण 4 नंबर द्यायचा. बघा,
मीला दिला आपण 1 नंबर, कारण तो करता आहे. करतानंतर क्रियापद होतं इंग्रजी वाक्यामध्ये आणि मराठीत क्रियापद असतं सगळ्यात शेवटी. म्हणून त्याला आपण दिला आहे या शब्दाला दिला 2 नंबर आणि तो कर्म येते, सॉरी क्रियापद येते. ठीक आहे. मग 1 नंतर 2, 2 नंतर 3 आणि 4. ओके. बघा आपण आता योग्य क्रम लावून झालेला आहे. आधी 1 नंबर इंग्रजी वाक्य बनवतात. आधी 1 नंबर, मग 4 नंबर, मग 3 नंबर, मग 2 नंबर. ठीक आहे. आता या वाक्यात 4 शब्द आहेत म्हणून आपण 4 नंबर दिले, त्यांना लेबल केलं. जर याच्यामध्ये 5 असतील, 6 असतील तर तेवढे क्रम आपण ओळीने लावून घ्यायचे. ठीक आहे. दरवेळेस पहिला शब्द पहिलाच ठेवायचा, कारण तो करता आहे. शेवटचा शब्द मराठीमध्ये क्रियापद असतं. क्रियापदाला 2 नंबर द्यायचा. त्यानंतर उलट्या क्रमाने नंबर जेवढे शब्द आहेत तेवढं देता यायचं. चला तर मग आपण हे क्रम वापरून इंग्रजी वाक्य बनवूया. बघा 1 नंबरला शब्द कोणता आहे? मी. मीला इंग्लिशमध्ये काय बोलतात? मीला इंग्लिशमध्ये काय बोलतात? आय. ठीक आहे. आय. 2 नंबरला शब्द कुठला लिहायचा आपल्याला? 4 नंबरचा जो शब्द आहे तो 2 नंबरला लिहायचा आहे. ठीक आहे. मग 4 नंबरचा शब्द आहे आहे. आहे म्हणजे काय? आता मी अजूनही घरात आहे, हे चालू वर्तमान काळ आहे. मग चालू वर्तमान काळासाठी आयच्या नंतर कुठलं सहाय्यकारी क्रियापद वापरतात? ॲम. आय ॲम. बघा मुलांना, आपण ॲम हा फक्त ॲम हे सहाय्यकारी क्रियापद फक्त आय या कर्त्यासाठीच वापरतो. ते इतर कोणत्याही कर्त्यासाठी वापरत नाही. जसं की ही, शी, इट, दे, वी. त्यासाठी चालू वर्तमानकाळाची वेगळी सहाय्यकारी क्रियापद आहेत. ती आहेत इज आणि आर. जर कर्ता एकवचनी असेल, जसं की ही, शी, इट, तर आपण चालू वर्तमानकाळासाठी इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. आणि जर कर्ता म्हणजे सब्जेक्ट अनेक वचने असेल तर त्याच्यासाठी चालू वर्तमानकाळासाठी आपण आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. ठीक आहे. मग आपलं वाक्य काय झालं? आय ॲम. आता 3ऱ्या क्रमांकावर आपल्याला काय लिहायचं आहे? घरात. घरात. त म्हणजे घराच्या आत. घर म्हणजे काय? हाऊस किंवा होम. आत. आत म्हणजे काय? इन. ठीक आहे. मग आय ॲम इन आपलं घर एकटंच आहे. हाऊस. HOUSE. आय ॲम इन अ हाऊस. आता काय झालं? अजूनही. 4 नंबरचा शेवट शब्द अजूनही. अजूनही म्हणजे स्टील. बघा किती सोपं आहे. आपलं वाक्य काय तयार झालं? आय ॲम इन अ हाऊस स्टील. मी इकडे हे आर्टिकल काय लावलं? कारण आपण एकच घर आहे आपलं, आपण त्या घरात आहोत म्हणून आपण म्हणजे एक. आणि का लावलं? कारण का H हे कॉन्सोनंट आहे. ओके. व्यंजन येते म्हणून त्याच्या आधी आपण ए लावलं. मग आपलं वाक्य काय झालं? आय ॲम इन अ हाऊस स्टील. आणि मराठीतलं वाक्य काय होतं? मी अजूनही घरात आहे. समजा तुम्हाला ह्याच्याऐवजी दुसरं काही वाक्य असेल, जसं की मी अजूनही शाळेत आहे, मी अजूनही गावाला आहे, तर तुम्ही कसं बनवाल? बघा, मी अजूनही शाळेत आहे. मी म्हणजे आय. ठीक आहे. दुसरा नंबर काय? आहे. आहे म्हणजे अजूनही आहे, चालू आहे. मग ॲम. ठीक आहे. घराच्या जे शाळेत असेल, शाळेत म्हणजे शाळेच्या आत म्हणजे इन स्कूल किंवा इन अ स्कूल. आय ॲम इन स्कूल. शेवटचं वाक्य अजूनही म्हणजे स्टील. आहे की नाही सोपं? आता याप्रमाणे तुम्ही कोणतंही वाक्य बनवू शकता, मराठीतलं इंग्रजीमध्ये किंवा हिंदीतलं इंग्रजीमध्ये. आपण हिंदीचा एक वेगळा व्हिडिओ बनवूया. आपण अजून एक वाक्य घेऊया. मी अजूनही बाजारात आहे. बघा, मी अजूनही बाजारात आहे. मी म्हणजे आय, आहे म्हणजे ॲम. बाजारात. बाजारात त म्हणजे इन. आय ॲम इन मार्केट. बाजार म्हणजे मार्केट. आय ॲम इन मार्केट स्टील. ओके.
आपण अजून 1-2 वाक्य चेंज करून बनवूया आणि मग आपण पुढे जाऊया. बघा मुलांनो, मी तुम्हाला समजण्यासाठी आता कर्ता बदलला आहे. मीच्या ऐवजी तो घेतला आहे आणि घराच्या ऐवजी बागेत घेतलं आहे. तो अजूनही बागेत आहे. आहे म्हणजेच काय, चालू वर्तमानकाळ आहे. आणि तर आपला कर्ता काय आहे, तो. आधी आपण सरळ नंबर करून घेऊ. 1, 2, 3 आणि 4. मुलांना मी ह्याचे पहिल्या वाक्याचे जे नंबरिंग आहे ते आपल्या जागेअभावी मी ते रफ केले. तर तुम्ही आता हे नंबर बघा. तो अजूनही बागेत आहे. तो अजूनही बागेत आहे. याला आपण 4 शब्दांना 4 नंबर दिले. बघा, आहे म्हणजे हे पण वाक्य मी आज आपण सर्व वाक्य चालू वर्तमान काळातलेच ट्रान्सलेट करायला शिकतोय. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 1 नंबर आला आहे तो. इंग्रजीमध्ये तो हा शब्द पण काय राहणार आहे, 1 नंबरलाच राहणार आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द. का लगेच शेवटचा शब्द घ्यायचा, कारण का मराठीमध्ये क्रियापद हे नेहमी शेवटी असतं आणि आपल्याला इंग्रजीमध्ये कर्त्याच्या पुढे म्हणजे सब्जेक्टच्या पुढे क्रियापद म्हणजे वर्ब घ्यायचं आहे. टू बीचं वर्ब असेल किंवा मेन वर्ब असेल, म्हणजेच मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल, ते कर्त्याच्या शेजारी लिहायचं इंग्रजीमध्ये. आता सध्या आपण तोला 1 नंबर दिला. 2 नंबरला काय येणार आहे. त्यानंतर उलट्या क्रमाने नंबर देत यायचं. बागेत 3 नंबर आणि अजूनही 4 नंबर. बघा किती सोपं आहे. तुमच्या डोक्यात आता कन्सेप्ट क्लिअर होत चालले असेल की कुठला शब्द आधी घ्यायचा, कुठला शब्द शेवटी घ्यायचा, 2 नंबर 3 नंबर कोणाला द्यायचं. ओके. मग आता आपण वाक्य बनवूया इंग्रजीमध्ये. बघा, तो म्हणजे काय, ही. 2 नंबरला आहे. आता मी मगाशी बोलल्याप्रमाणे चालू वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापदे कुठली आहेत. ॲम, इज, आर. आयच्या पुढे नेहमी आपण ॲम वापरतो. सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजेच एकवचनी कर्त्यासाठी आपण इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. मग ही हा एकवचनी आहे, एकटा, तो एकटा, म्हणून इज. ही इज. 3 नंबरला आहे बागेत. बागेत म्हणजेच काय, गार्डन म्हणा, पार्क म्हणा. ही इज बागेत म्हणजे बागेच्या आत, म्हणून इन. ही इज इन पार्क किंवा इन गार्डन. अजूनही म्हणजे स्टिल. आहे ना सोपं. ही इज इन पार्क स्टिल. तो अजूनही बागेत आहे म्हणजेच काय, ही इज इन पार्क किंवा इन अ पार्क स्टिल. ओके. आता आपण अनेक वचनी क्रियापद घेऊन हेच वाक्य बनवूया. बघा, अनेक वचनी वाक्य काय लिहूयात आपण. तेच्या ऐवजी प्रोनाऊन म्हणजे आपण ही, शी, इट हे प्रोनाऊन्स आहेत. त्याच्यावर एखाद्याचं नाव असेल जसं की राम अजूनही बागेत आहे, तर इथे आपण तो म्हणजेच हीच्या ऐवजी राम लिहायचं. जे नाव दिलं असेल ते लिहायचं. ठीक आहे. आता इथे मी काय लिहिते, ते अजूनही शाळेत आहेत. किंवा आहे. आता बघा, आपण आधी नंबरिंग करणार आहोत. नंबरिंगला आपण मराठी शब्दांना नंबर करा. 1 जसे वाक्य आहेत क्रमाने त्या वाक्याने क्रम देऊन पहा. 1, 2, 3, 4. ठीक आहे. आता आपल्याला वाक्य ज्या क्रमाने बनवायचे त्या प्रमाणे आपण नंबर देऊयात त्याला. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिला नंबर हा पहिलाच राहतो, म्हणजे ते आलं 1 नंबरवर ते. 2 नंबरला काय ना, शेवटचा शब्द आहे 2. उलट्या क्रमाने नंबर द्या. शाळेत 3 आणि अजूनहीला 4. ठीक आहे. आता आपण बघा, 1 नंबरला आहे ते म्हणजे काय, ते म्हणजे अनेक जण, म्हणून मग दे. ठीक आहे. 2 नंबरला आहे. आता मी मगाशी सांगितलं की जर कर्ता
सिंग्युलर नाही, प्लुरल आहे, तर आपण चालू वर्तमानकाळासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. दे आर शाळेत, त म्हणजे शाळेच्या आत, म्हणजे इन स्कूल. अजूनही म्हणजे स्टील. बघा, ते अजूनही शाळेत आहे किंवा आहेत. ते म्हणजे ते आहे. अनेक वचनी क्रियापद वापरायचे आपल्याला, कारण तो प्लुरल सब्जेक्ट आहे, म्हणजे अनेक वचनी करताय, म्हणून आर. दे आर शाळेत, इन स्कूल. अजूनही म्हणजे स्टील, ते अजूनही शाळेत आहे. दे आर इन स्कूल स्टील. ओके. बघा, चालू वर्तमानकाळासाठी आयच्या पुढे आपण वापरतो ॲम. ही, शी, इट साठी वापरतो आपण इज. आणि दे, यू, वी अशा प्लुरल म्हणजे अनेक वचनी कर्त्यांसाठी वापरतो आर. ओके. आपण आज काय शिकलोय? चालू वर्तमान काळातील वाक्य इंग्रजीमध्ये कशी ट्रान्सलेट करायची क्रम लावून ते शिकलोय. आता पुढच्या आपण अजून थोडी प्रॅक्टिस करूया आणि मग पुढच्या आपण काळ बदलून वाक्य शिकूया. ठीक आहे. बघा मुलांनो, आपलं पुढचं वाक्य आपण घेतलंय, मी तुझ्यापेक्षा जास्त उंच आहे. आपण आज शिकतोय चालू वर्तमान काळातील वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची सिक्वेन्स प्रमाणे. ठीक आहे. नंबरिंग करू. आधी आपण नंबर करून घेऊया. 1, 2. जास्त उंच, ह्याला आपण एक अख्खा नंबर देणार आहे. का ते सांगते. 3 आणि 4. ठीक आहे. बघा, जास्त हा शब्द उंचसाठी, उंचला विशेषण काय दिले? जास्त. मग आपण त्याला दोन्हीला मिळून एक शब्द देतोय, एक नंबर देतोय. ओके. मी तुझ्यापेक्षा जास्त उंच आहे. मी म्हणजे 1, तुझ्यापेक्षा म्हणजे 2, जास्त उंच म्हणजे 3 आणि आहे म्हणजे 4. आता आपण इंग्रजीमध्ये कुठल्या सिक्वेन्सने नंबर येतील ते बघूया. 1च नंबर राहणार आहे. तुझ्यापेक्षा नाही, 1 नंतर डायरेक्ट काय तो शेवटचा नंबर म्हणजे 4. आधी 1 नंबरचा वर्ड घ्यायचा, मग 4 नंबरचा म्हणजे 4, नंतर 3 नंबरचा उलट्या क्रमाने यायचं इथून, नंतर 2 नंबरचा. ठीक आहे. बघा, आता आपण इंग्रजी वाक्य बनवूया. 1 नंबर आहे मी म्हणजे आय. 2 नंबरच्या पोझिशनवर काय घ्यायचं आहे? 4 नंबरचा शब्द आहे. चालू वर्तमान काळामध्ये आयच्या पुढे कुठलं सहाय्यकारी क्रियापद येतं? ॲम. आय ॲम. 3 नंबरला काय आहे? 3 नंबर म्हणजेच काय? जास्त उंच. जास्त उंच म्हणजे काय? टॉलर. टॉलर, टॉलेस्ट. ठीक आहे. जेव्हा दोघांमध्ये कंपॅरिझन असते तेव्हा आपण कंपॅरेटिव्ह डिग्री वापरतो, म्हणजे दुसरी डिग्री. टॉल ही पहिली, टॉलर ही दुसरी आणि टॉलेस्ट ही तिसरी. आय एम टॉलर. तुझ्यापेक्षा. पेक्षा म्हणजे काय? दॅन. आय एम टॉलर दॅन यू. आहे की नाही सोपं? मी तुझ्यापेक्षा जास्त उंच आहे. म्हणजेच इंग्लिशमध्ये काय करायचं? आय एम टॉलर दॅन यू. ओके. आपण अजून एक वाक्य मनाने बनवूया आणि त्याच्यामध्ये आपण प्रोनाउन्स न वापरता डायरेक्ट नाऊन वापरूया. मग तुम्हाला कळेल काहीच फरक नाही, खूप सोपं आहे सगळं. ठीक आहे. बघा, रमा. मी मुद्दामून हेच वाक्य घेतेय. रमा राधिकापेक्षा हे राधिकापेक्षा हे मी आता लांब लिहिले, तुम्ही जोडून पण देऊ शकता. जास्त उंच आहे. ठीक आहे.
दिसतंय तुम्हाला? थोडंसं ॲडजस्ट करू. आता आपण क्रम लावून घेऊ आधी. रमा, आता आपण डायरेक्ट क्रम लावू इंग्लिश वाक्याचा. रमा 1 नंबर, आहे 2 नंबर, जास्त उंच 3 नंबर आणि राधिकापेक्षा 4 नंबर. आपण इंग्रजीमध्ये कसं बनवणार? 1 नंबरचं वाक्य शब्द काय आहे? रमा. रमाचं स्पेलिंग लिहायचं RAMA. आहे म्हणजे काय? चालू वर्तमान काळ, सिंग्युलर. रमा ही एकटी म्हणजे इज. रमा इज. जास्त उंच म्हणजे टॉलर. राधिकापेक्षा म्हणजे दॅन राधिका. आहे की नाही सोपं? राधिका. रमा इज आधी मराठी वाक्य वाचूयात. रमा राधिकापेक्षा जास्त उंच आहे. रमा इज टॉलर दॅन राधिका. ओके. आपण अजून एक वाक्य बघूया आणि मग आपण आजचा आपलं सेशन थांबूया. मुलांनो, आधी नीट वाक्य वाचायचं. काय वाक्य आपलं? मी चहा मागवला आहे. मी चहा मागवला आहे. वाक्य नीट वाचलं, मग त्यातलं क्रियापद शोधायचं. आपल्याला कुठल्या काळात वाक्य ह्याचा आधी विचार करायचा. मग काळ कशावरनं कळतो? तो काळ पदावरून कळतो. मग मराठी वाक्यामध्ये क्रियापद कुठे असतं? मराठी वाक्यामध्ये क्रियापद सगळ्यात शेवटी असतं. ते काय आहे? आता इथे आपण मुद्दामून थोडंसं ट्विस्ट घेतलं आहे. का? तर तुम्हाला पुढचा एपिसोड कुठला आहे ते लक्षात यावं तुम्हाला. आणि त्याच्यापेक्षाही जास्त आपण जो टेन्स शिकलो आहे, आपण काय शिकलो? चालू वर्तमान काळ. हा पण वर्तमान काळच आहे, पण तो चालू आहे का? बघा फरक सांगते. मी चहा मागवला आहे. मी चहा मागवला, क्रिया इकडेच पूर्ण झाली आहे. मी चहा मागवला, क्रिया इथे थांबली आहे, पूर्ण झाली आहे. क्रिया पूर्ण झाल्यानंतर आहे आला आहे. म्हणजे इथे आपण सहाय्यकारी क्रियापद इज, ॲम इज आर वापरायचं का? एक तर मी आहे म्हणजे मीच्या पुढे, आयच्या पुढे मीसाठी आय आणि आयच्या पुढे ॲम. ॲम येणार की हॅव येणार? मग ॲम कधी वापरायचं आणि हॅव कधी वापरायचं? ॲम इज आर, हॅव, हॅज हे सगळे सहाय्यकारी क्रियापद आहेत वर्तमान काळाची. पण वर्तमान काळाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. तर आपण आत्ता मगाशी शिकलो, मगाशी म्हणजे आत्ता 2 सेकंदाने शिकलो तो चालू वर्तमान काळ. आणि इकडे क्रिया पूर्ण झालेली आहे. मी चहा मागवला. मागवला क्रिया पूर्ण झाल्यानंतर आहे म्हणजेच हा पूर्ण वर्तमान काळ आहे. मग पूर्ण वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद हॅव आणि हॅज हे 2 येतात. ठीक आहे. मग आय, बरं हॅव कधी वापरायचा आणि हॅज कधी वापरायचा? तर एकवचनी कर्त्यासाठी आपण हॅज वापरतो आणि अनेकवचनी कर्त्यासाठी आपण हॅव वापरतो. मग आता मला सांगा, मी म्हणजे मी एकटाच आहे. मग आपण एकवचनी क्रियापद म्हणून त्याला डिलीट करायचं का? तर नाही. आपण नेहमी एकवचनी क्रियापदासाठी हॅज जरी वापरत असलो तरी यू आणि आय याला नेहमी आपण प्लुरल ट्रीट करायचं, म्हणजे अनेकवचनी. आणि सहाय्यकारी क्रियापद हॅव हे वापरायचं त्याच्यापुढे. ठीक आहे. आता आधी आपण दिलेल्या शब्दांना नंबर लावूया, नंबरिंग करूयात. 1 2 3 4. आता इंग्रजी वाक्याचा क्रमांक आपण त्याच्याच खाली लिहूयात सर्कल करून. पहिला शब्द नेहमी पहिलाच राहतो मराठीत आणि इंग्रजीमध्ये. जो शेवटचा शब्द आहे तो इंग्रजी वाक्यामध्ये दुसऱ्या पोझिशनला येतो. ठीक आहे. म्हणजे इथे 2 नंबर आणि मग उलट्या क्रमाने आपण ऑर्डर देत नंबरिंग करत यायचं. 3 आणि 4. मीला 1 नंबर, आहेला 2 नंबर, मागवला 3 नंबर आणि चहाला 4 नंबर. आता आपण इंग्रजी वाक्य बनवूया. बघा, आय म्हणजे मी म्हणजे आय, 2 नंबरला आहे. आता इथे क्रिया पूर्ण झाली, हा पूर्ण वर्तमान काळ आहे. ठीक आहे. म्हणजेच आपण इथे काय वापरायचं? हॅव वापरायचं. आय हॅव. 3 नंबरला आहे ऑर्डर, मागवला म्हणजे ऑर्डर.
मागवला म्हणजे ऑलरेडी मागून झालाय म्हणून त्याचं क्रियापदाचं तिसरं रूप ऑर्डर, त्याला ईडी लावायचा. ORDERED ऑर्डर हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. मग क्रियापदाचं तिसरं रूप कुठल्या कुठल्या टेन्समध्ये वापरतात बघा. हा आहे पूर्ण वर्तमान काळ. अजून कुठे वापरतात? पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. आणि ते कुठे वापरतात तर हॅव हॅड ह्या सहाय्यकारी क्रियापदा शेजारी. ठीक आहे. हॅवच्या शेजारी वापरतो आपण V3 म्हणजे वर्बचं म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप. जसं की बघा इटचा पास्ट टेन्स म्हणजे दुसरं रूप काय एट आणि इटन. काही ठिकाणी पूर्ण शब्द बदलतो, काही ठिकाणी जे वर्बचं दुसरा फॉर्म आहे म्हणजे क्रियापदाचा दुसरा फॉर्म आहे तोच तिसऱ्या फॉर्मला पण तोच राहतो. जसं की आपल्या आत्ताच्या क्रियापदाचं झाले ऑर्डर्ड आणि तिसरा फॉर्म पण तोच राहिला ऑर्डर्ड. ठीक आहे. लक्षात ठेवा मुलांनो, क्रियापदाचं तिसरं रूप पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भविष्यकाळ इथे वापर करतो आपण. कुठे कुठल्या पोझिशनला तर सहाय्यकारी क्रियापदाच्या बरोबर पुढे शेजारी. ठीक आहे. मग आपलं वाक्य काय तयार झालं? मी चहा मागवला आहे. आय हॅव ऑर्डर चहा म्हणजे टी. ठीक आहे. मी चहा मागवला आहे. मी म्हणजे आय, आहे मध्ये हॅव काय वापरायचं सांगितलं कारण क्रिया पूर्ण आली आहे. पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. मागवला आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण V3 वापरतो म्हणून इथं ऑर्डर. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण भूतकाळ ह्याच्यामध्ये आपण V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो सहाय्यकारी क्रियापदा शेजारी. ठीक आहे. आय हॅव ऑर्डर चहा म्हणजे टी. आहे ना सोपं? आता आपण पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये पुढचा टेन्स शिकूया. हा आहे पूर्ण वर्तमान काळ आणि आपण आजपर्यंत शिकलो तो चालू वर्तमान काळ. आता आपण आपला एपिसोड हा जो करणार आहोत तो आपण पूर्ण वर्तमान काळाचं करूया म्हणजे तुम्हाला डोक्यामध्ये 2 टेन्स फिक्स होऊन जातील. ठीक आहे. आता कुठलंही चालू वर्तमान काळाचं आणि पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आलं ट्रान्सलेट करायला तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. आणि तरीही काही डिफिकल्टी असेल तर मेसेज करा, आपण ती नक्की सॉल्व करूया. थँक्यू.